जर तुम्ही कुकरमध्ये अर्धा किलो मटण घेऊन 1 मिनटं चांगलं परतून घेतलं, त्यानंतर ठेचून घेतलेलं आलं, लसूण टाकलं, थोडंसं मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली, थोडीशी धनेपूड टाकून पुन्हा एकदा 1 मिनटं परतून झाल्यानंतर मिठामुळे थोडंसं पाणी सुटतं. त्यानंतर कुकरला झाकण लावून ठेवायचं, 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठं टोमॅटो, भिजवून घेतलेले काजूची अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेतली. त्यानंतर कढईमध्ये तेल, बटर, जिरे, चिरून घेतलेला कांदा, थोडंसं मीठ, त्यानंतर आलं, लसूण ठेचून घेतलेला चांगला गोल्डन कलर असतोपर्यंत तेलामध्ये परतून घेतला. हे मसाले टाकून दिले. चांगले तेलामध्ये परतून तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. टोमॅटो काजूची पेस्ट टाकून दिली. तेल सुटेपर्यंत हलवत राहायचं. त्यानंतर थोडंसं बटर, कोथिंबीर टाकून मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटं झाकण ठेवून झाल्यानंतर चांगला कलर येतो आणि तरीसुद्धा छान होते. शिजलेलं मटण आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये टाकून द्यायचं आहे. सगळं मटण टाकून झाल्यानंतर मसाल्यांमध्ये मटण चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर, बटर टाकून झाकण ठेवून द्यायचं. घरच्या घरी तुम्ही हॉटेलसारखं बटर मटण मसाला घरीच बनवू शकता. धन्यवाद.